आज एक मोठी भरती आलेली आहे महाराष्ट्रामध्ये 1974 जागा। एकूण जागा किती आहे? 1974 जागेची एक मोठी भरती आलेली आहे। समुदाय आरोग्य अधिकारी पोस्टचं नाव काय आहे? समुदाय आरोग्य अधिकारी, त्याला इंग्लिश मध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असं म्हणतात। कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला CHO म्हणतात, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर। CHO हे पोस्ट राहणार आहे। एकूण जागा तुम्हाला सांगितल्या 1974 जागेची ही भरती आहे। आता ही पोस्ट जी आहे कंत्राटी तत्वावरची पोस्ट आहे। सॅलरी जवळपास 35 ते 40 हजार स्टार्टिंग सॅलरी तुमची राहणार आहे। आता याची शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे? पदसंख्या तुम्ही बघू शकता, इथे पदसंख्या दिलेल्या आहेत। 1974 जागा आहे। कॅटेगरीनुसार जागा ज्या आहेत त्या डिवाइड केलेल्या आहे। कॅटेगरीनुसार संपूर्ण जागा डिवाइड केलेल्या आहे। ही जाहिरात जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी उपलब्ध करून देईल। तुम्ही व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलचं स्पेशल टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। ही PDF तिथे तुम्हाला मिळून जाईल। व्यवस्थित जागा बघून घ्यायच्या, आपली कॅटेगरीनुसार तुम्हाला ज्या कॅटेगरीत तुमचं आहे त्या कॅटेगरीत तुम्ही फॉर्म भरायचा। आता याचं कोण या पोस्टसाठी अप्लाय करू शकते, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय मागितल्या गेलेली आहे? तर पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूया। तर बघा, शैक्षणिक अर्हता आयुर्वेद BAMS पदवीधारक, ज्यांचं BAMS मध्ये पदवी झालेली आहे, ज्यांची डिग्री झालेली आहे BAMS मध्ये, ते यासाठी फॉर्म भरू शकतात। ते जर तुमच्याकडे नसेल तर युनानी BUMS पदवीधारक, ज्यांच्याकडे BUMS झालेलं आहे, त्याची डिग्री आहे, ते यासाठी अप्लाय करू शकतात। जर ते सुद्धा तुमच्याकडे नसेल, जर तुमचं BSc नर्सिंग झालं असेल, तुमचं जर BSc नर्सिंग कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आणि ते सुद्धा तुमचं नसेल तर BSc इन कम्युनिटी हेल्थ तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आता एक्झॅक्टली ही पोस्ट कशी असते? तर उपकेंद्र जो असतात, उपकेंद्र PSCच्या अंडरमध्ये उपकेंद्र येतात। PSCच्या अंडरमध्ये ग्रामीण स्तरावर, गाव स्तरावर उपकेंद्र येत असतात। या उपकेंद्रालय जी असते ती CHO म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, समुदाय आरोग्य अधिकारी याची पोस्टिंग असते। मग त्यासोबत उपकेंद्राला आणखी कोणाकोणाच्या पोस्टिंग्स असतात? तर ANM म्हणजेच नर्सिंग ऑफिसर म्हणतात त्यांना आता, आणि MPW म्हणजेच आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका हे असतात। सोबतच आणखी कोण असते? PTA हे कंत्राटी पद्धतीचे असतात। हे 2 परमनंट पोस्ट असतात। हे कंत्राटी पद्धतीची चपराशी असतात, जे तुमच्या या स्टाफमध्ये असते। म्हणजे 4 जणांचा स्टाफ जो असतो तो उपकेंद्र स्तरावर असतो आणि तिथे तुम्हाला सेवा द्यावी लागत असते। पेशंट तपासणे आणि त्यांना योग्य औषध उपचार देणे हे CHOचं समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचं काम असते। ठीक आहे। आता यासाठी तुमचा पेपर पॅटर्न काय राहणार आहे? तुमचा पेपर पॅटर्न काय राहणार आहे तर तो सुद्धा बघून घेऊया। तुमचा पेपर पॅटर्न जो राहणार आहे हा तुमचा पेपर पॅटर्न राहणार आहे। पेपर पॅटर्न काय आहे तर तुम्हाला हेल्थ रिलेटेड, तुमचे जे हेल्थ रिलेटेड टॉपिक्स आहे, हे जे हेल्थ रिलेटेड टॉपिक्स आहे याच्यावर एकूण 60 प्रश्न विचारले जातील। किती? 60 प्रश्न, 60 मार्कासाठी। ठीक आहे। जनरल नॉलेजवर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील 20 मार्कासाठी, आणि NHM प्रोग्राम रिलेटेड तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील 20 मार्कासाठी। ठीक आहे। म्हणजेच एकूण तुम्हाला किती प्रश्न विचारले जात आहे? एकूण हे 60 प्रश्न, हे 20 प्रश्न आणि हे 20 प्रश्न, एकूण 100 प्रश्न विचारले जाईल। एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी तुम्हाला विचारल्या जातील। ठीक आहे। आणि याच्यासाठी जितके पण नोट्स आहे, याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची असेल, याची प्रॅक्टिस टेस्ट आहे, MCQचे PDF नोट्स आहे, हे सर्व टॉपिकवर आधारित जितके पण MCQचे नोट्स आहे ते आपल्या शिक्षा मंत्र ॲपवर तुम्हाला उपलब्ध होतील। आपलं टेलिग्राम चॅनल आपण सुरू केलं आता, स्पेशली CHOसाठी एक टेलिग्राम चॅनल मी सुरू करतोय।
त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण नोट्सची माहिती, या प्रॅक्टिस टेस्टची माहिती, ह्या टॉपिकनुसार सर्व MCQ नोट्ससुद्धा मिळेल आणि त्याच्या टेस्टसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट अनलिमिटेड प्रॅक्टिस करता येईल. विथ एक्सप्लेनेशनसुद्धा व्यवस्थित मिळेल. ठीक आहे. आता जी तुमची एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला लँग्वेज जी आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न राहणार आहे. ठीक आहे. आता बघा, हा झाला तुमचा पेपर पॅटर्न. यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित हे PDF व्यवस्थित वाचायचं. याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, हे व्यवस्थित PDF वाचायचं आणि त्यानंतर हा फॉर्म भरायचा. ठीक आहे. तुमचं जर यामध्ये क्वालिफिकेशन असेल, तुमच्याकडे या डिग्र्या असेल, तर यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करायचं. ठीक आहे. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आत्ता यापुढे CHO या पदासाठी येणाऱ्या प्रत्येक माहिती, इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारा, मी त्याची नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.